भारताचे एका माजी पंतप्रधानाला घरभाडे थकले म्हणून घरमालकाने घराबाहेर हाकलून दिले होते. हा किस्सा वेगळा आहे. त्यांचं नाव होतं गुलजारीलाल नंदा. भारताचे खासदार, त्याचबरोबर अनेक अशा प्रकारची मंत्रिपदं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सांभाळली. आणि त्यानंतर 1964ला नेहरूजींचं निधन झाल्यानंतर आणि 1966ला लालबहादूर शास्त्री यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी भारताचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलं. आणि त्यानंतर राजकारणातून सक्रिय निवृत्ती पत्करल्यानंतर दिल्लीमध्ये एक छोटंसं अशा प्रकारचं एक खोली घेऊन ते राहत होते. कुणाला ओळख त्यांनी सांगितलं नाही, बसनं साध्या फिरायचे. तर अशा वेळेला भाडं थकलं म्हणून तिथला जो घरमालक होता त्याला ओळख माहीत नसल्यामुळे त्यांचं सामान सर्व बाहेर फेकून दिलं. एका पत्रकाराने ही बाब पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी दिली आणि त्यानंतर सर्वांना जगाला माहीत झालं की गुलजारी नंदा कशा प्रकारचं जीवन जगतायत. तर ज्यावेळेला त्यांचं निधन झालं तर त्यावेळेला आपण पाहिलं की एका पिशवीमध्ये भरल एवढंच त्यांचं सामान होतं. अशा प्रकारची सर्वसामान्य माणसं जीवनामध्ये या ठिकाणी असतात. 1997 साली भारताने जेव्हा त्यांना